अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या शिरोली इथल्या उमर अली पटेल याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं छापा टाकून अटक केली। त्याच्याकडून 4 किलो 125 ग्रॅम गांजा, मोबाईल हँडसेट आणि दुचाकी असं सुमारे 1.5 लाखाचं साहित्य जप्त केलंय। कोल्हापूर जिल्ह्यात अवैध व्यवसायाविरोधात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार कारवाई सुरू आहे। या अंमली पदार्थाविरोधात कारवाईसाठी वेगवेगळी पथकं कार्यरत असून बुधवारी एका पथकातील सचिन जाधव आणि अनिकेत मोरे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी पुलाची शिरोली इथल्या पाण्याच्या टाकीजवळ सापळा लावला। दरम्यान या ठिकाणी दुचाकीवरून एक तरुणाला गांजाची विक्री करत असताना छापा टाकून पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं। त्याच्या वाहनाच्या डिक्कीत 4 किलो 125 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला। तसंच त्याला अटक करून पोलिसांनी त्याच्याकडील दुचाकी आणि मोबाईल जप्त केला। ही कारवाई अंमलदार महेश अंबी, अशोक पवार, विनायक चौगले, संदीप पाटील, वसंत पिंगळे, राजू येडगे, सुशील पाटील यांनी केली।